नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया क्रिसिल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, आज या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर 797 कोटी रुपयांनी 843 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 813 कोटी रुपयांनी 843 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर 150 कोटी रुपयाचा 172 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 160 कोटी रुपयांचा 172 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, क्रिसिल लिमिटेडने इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे, 9 रुपये पर शेअरच्या हिशोबाने. चला आता बोलूया 197 कम्युनिकेशन्स लिमिटेडबद्दल, म्हणजे पेटीएमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा मार्जिनली वाढले आहे. इयर ऑन इयर बेसिसवर 1502 कोटी रुपयांनी 1918 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1912 कोटी रुपयांनी 1918 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर ही कंपनी लॉसमधून प्रॉफिटमध्ये आली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर 840 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून 122 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 545 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून 122 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये. चला आता बोलूया सिएंट DLM लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 257 कोटी रुपयांनी वाढून 278 कोटी रुपये झाली आहे. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 428 कोटी रुपयांनी घसरून 278 कोटी रुपये आली आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट बघितला तर हा इयर ऑन इयर बेसिसवर 10 कोटी रुपयांनी घसरून जवळपास 7.5 कोटी रुपये आला आहे. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा घसरला आहे, 31 कोटी रुपयांनी 7.5 कोटी रुपये. चला आता बोलूया SML इसुझू लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 746 कोटी रुपयांनी वाढून आली आहे, जवळपास 850 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा या कंपनीची सेल्स वाढली आहे, 771 कोटी रुपयांनी, जवळपास 850 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट सुद्धा 46 कोटी रुपयांनी वाढून इयर ऑन इयर बेसिसवर 67 कोटी रुपये आली आहे. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा 53 कोटी रुपयांनी वाढून आली आहे, 67 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जसंच या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आला तसेच या कंपनीमध्ये आपल्याला 10%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया IRFC बद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 6,766 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 6,915 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 6,723 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 6,915 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर
1577 कोटी रुपयांनी वाढून 1746 कोटी रुपये आला आहे. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1682 कोटी रुपयांनी वाढून 1746 कोटी रुपये आला आहे. म्हणजे मित्रांनो, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचा रेव्हेन्यू बघा किंवा नेट प्रॉफिट बघा, इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 1010 कोटी रुपयांनी वाढून 1224 कोटी रुपये आली आहे. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1283 कोटी रुपयांनी घसरून 1224 कोटी रुपये आला आहे. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 297 कोटी रुपयांनी वाढून 390 कोटी रुपये आला आहे. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 516 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 390 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, तुम्ही JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची सेल्स बघा किंवा नेट प्रॉफिट बघा, इयर ऑन इयर बेसिसवर तर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ सेल्स अँड नेट प्रॉफिट डिक्रीज झाला आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी RVNL बद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रेल विकास निगम साइन्स MOU टू एक्सपांड प्रेझेन्स इन ओमान. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेल्वे कंपनी RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडने ओमानमध्ये आपला बिझनेस वाढवण्यासाठी MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. आणि मित्रांनो, या MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगचे उद्देश आहे RVNLचा ग्लोबल लेवलवर आपला बिझनेस वाढवणे. आणि मित्रांनो, या MOUच्या अंतर्गत बिझनेस डेव्हलपमेंट आणि मार्केट रिसर्च करेल. तसेच कंपनी रिप्रेझेंटेशन करणार आहे ओमान मध्ये. आणि मित्रांनो, हेच उद्देश आहे की RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडने MOU साईन केला आहे. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इन्फोसिस क्वार्टर वन रिझल्ट प्रिव्ह्यू. ॲनालिस्ट सी मोडेस्ट रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स अपडेट इन फोकस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, उद्या म्हणजे 23 जुलै 2025ला आपल्याला इन्फोसिस लिमिटेडचे क्वार्टरली रिझल्ट पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, ब्लूमबर्गचं असं इस्टिमेट आहे की इन्फोसिस लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2%ने वाढून 41,724 कोटी रुपये येऊ शकतो. तसेच ब्लूमबर्गचं इस्टिमेट आहे की इन्फोसिस लिमिटेडचा EBIT क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2%ने वाढून 8,727 कोटी रुपये येऊ शकतो. तसेच इन्फोसिस लिमिटेडचा EBIT मार्जिन येऊ शकतो 20.91%. तसेच ब्लूमबर्गचं असं इस्टिमेट आहे की इन्फोसिस लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4%ने घसरून येऊ शकतो 6,778 कोटी रुपये. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही
रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.